आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी महायोग पीठे तटी भीमरथ्यं वरं कुंडलिकाय धातुं निंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द स्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिवा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची वसुदेव सुतम देवकंस जानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती विवेकाने जाणे सुघटित समाजात टिकविले महासिद्धांताचे गुढरसिकत्व बदविले ललित रसे तरुवर तरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशाचे श्रीमद भक्तीने वंदन करू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकल विधेचे अतिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करण आता श्री अष्टकालम महाकालम भैरवाष्टन गणान्वितम चंद्र सहितम शुक्लम मृत्युंजया नमोस्तुते शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाढा मज दावाव्यास विठा विठाल हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी प्रसूत प्राप्त प्रसंगी आज आपण या ठिकाणी जमलो रामोडी या ठिकाणी सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा राम जन्मोत्सवाचं वर्ष 76 आणि पारायण सोहळ्याचं वर्ष 33 आणि या पारायण सोहळ्यातल्या वर्षातील 33व्या वर्षातील आजची ही जागराची कीर्तन पुष्पसेवा माझ्यासारख्या लोकज्ञानी पामराच्या वाटेला आले यहुन परमभाग्याचं दुसरं काय प्रस्तावने जास्त वेळ घालवत नाही कारण की 10:30 ऑलरेडीच वाजलेले नियमाने 11ला कीर्तन संपवायचंय त्याच्यामुळे प्रस्तावने जास्त वेळ घालवणार नाही कारण मलाही माहिती आहे की सगळी जण कंटाळलेली आहेत बरोबर आहे की नाही त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही प्रस्तावने जास्त वेळ न घालवता वारकरी संप्रदायकाच्या दंतकाप्रमाणे अभंगाचा अंतचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला सुंदर असा अभंग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा जवळ निर्गुण पदाचं दान मागतात विठाल जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून भगवंताजवळ दान मागतात तुकोबारायांचा गाथा जर तुम्ही आम्ही उघडून बघितला ना मायबापू की तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत मग त्या अनेक प्रकरणामध्ये अनेक अभंग आहेत मग भक्तीपर प्रकरणातले अभंग असतील नामपर प्रकरणातले अभंग असतील आंधळे असतील पांगुळ असतील भारुड असतील गवळणी असतील संतपर प्रकरणातले अभंग आहेत सगळी प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये एक प्रकरण असं आहे की ज्या प्रकरणामधून जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले त्या अभंगातून भगवान परमात्मा जवळ दान मागितलेलं आहे त्याला मागणीपर प्रकरण असं म्हटलेलं आहे मागणीपर प्रकरणामधला शंका फक्त एकच पहिली अशी उपस्थित होते की जगद्गुरु तुकोबाराय हे संत आहेत बरोबर आहे की नाही संत कधी कुणाजवळ मागत नाही संत कधीच कुणाजवळ मागत नाही संत स्वतःजवळचं सगळं संपून तयार होतात संत कधी कुणाजवळ मागत नाही कारण संत उदार आणि भरले अनंत भांडार संत हे उदार आहेत कधी कुणाजवळ मागत नाहीत मग तुकोबाराय तुम्ही म्हणता संत आहेत मग ते मागतायत कसे प्रश्न आहे पण त्याचं उत्तर सुद्धा मोठं गहन आहे ऐका तुकोबाराय संत आहेत आणि भगवंताजवळ मागतायत खरं आहे पण तुकोबारायांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे
जगद्गुरु तुकोबरायांनी देवाजवळ निश्चित मागितलेलं आहे, पण तुकोबराय जे दिसत नाही ते मागतात आणि तुम्ही आम्ही देवाजवळ जे दिसतंय ते मागतो. हा तुमच्या आणि आमच्यातला फरक आहे, त्या संतांमधला आणि आपल्यातला फरक आहे. बरोबर आहे की नाही? संत जे दिसत नाहीत ते मागतात आणि तुम्ही आम्ही जे दिसतंय ते मागतो. इथं मोठा घोटाळा आहे. म्हणून संतांनी सुद्धा परमार्थ केला आणि संतांनी सुद्धा संसार केला. पण संतांचा संसार कसा होता माहितीये का तुम्हाला? संतांचा संसार कसा होता? परमार्थात राहून संसार संतांनी केला. कशामध्ये राहून? परमार्थामध्ये राहून. आणि तुम्ही आम्ही संसार असा परमार्थ केला कशामध्ये राहून? तर संसारात राहून. आपण संसारात राहून परमार्थ करायला गेलो आणि संतांनी परमार्थात राहून संसार केला. म्हणून त्यांचा संसार पूर्णत्वास गेला. आपला जाईलच असं. संसार आणि परमार्थ या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऐका, संसार संसार म्हणजे नेमका काय आणि परमार्थ परमार्थ म्हणजे नेमका काय? मृत्यूपर्यंत साथ तुमची आमची करतो त्याचं नाव संसार आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा तुमची आमची साथ कधी सोडत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. आजच्या अभंगातून सुंदर भगवंताजवळ मागणं करतात आणि काय मागतात? तुकोबराय सांगतात, देवा तुला द्यायचंच आहे ना तर एक कर, मला तुझा विसर कधी पडून देऊ नकोस. मला तुझा विसर कधी पडून देऊ नकोस. आता विसर पडून देऊ नकोस हे पहिलं दान मागितलं तुकोबरायांनी पहिल्या चरणात. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मला कधी पडून देऊ नकोस. पण एखाद्या माणसाचा विसरच पडून न देण्याकरता काय करावं लागेल? एक तर रोज त्याला भेटावं लागेल. बरोबर आहे? किंवा रोज त्याला एक तरी फोन केला पाहिजे, करावा लागेल. का? बोलणं चालणं होईल त्यावेळेला त्याची ओळख विसरणार नाही. तसं तुकोबराय म्हणतात, देवा विसर पडू न देण्याकरता काय करावं लागेल? तुझं गुणगान गायला लागेल. गुणगायन आवडी हेची माझी सर्व सोडी. मी ते गुण आनंदाने गायन, तुझं नामस्मरण करेन. तुकोबरायला प्रश्न केला भगवान परमात्म्याने, मग तुकोबराया जर सगळं माझ्याकरता तुम्ही एवढं करत असाल तर मग तुम्हाला मुक्ती देऊ का? पैसा अडका धन दौलत देऊ का? तुकोबराय म्हटले, देवा मुक्ती नावाच्या बायको बरोबरच लग्न केलंय, ती माझ्या घरी पाणी भरते. तू का म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसच्या आधी खेळी मिळी. मुक्ती नावाच्या बायको बरोबर लग्न केलं, आता आम्हाला मुक्ती नको, पैसा अजिबात नको. तुमचे एरवित्त धन त्या महामृत्यू के समान. तुझे धन म्हणतोस ना मला द्यायचं, तर भगवंता ते धन मला एखाद्या मेलेल्या माणसाच्या मड्याप्रमाणे आहे, ते आम्हाला नको. पण आम्ही त्याने सुखे आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. भगवंताचं तुझं स्मरण नामस्मरण करणारा तो आम्हाला आवडतो. मग काय? मग तुझं नामस्मरण कोण करतं? तर तुझं नामस्मरण संत सोडले तर दुसरं कोणी करत नाही. म्हणून आम्हाला काय कर? तर संतांची न लगे मुक्ती धन संपदा. पण काय कर? तर संतांचे संग दे. संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि तुकोबराय म्हणतात, भगवंता हे जर सगळं तुला द्यायचं असेल ना तर हे सगळं तू एकाच माणसाला देऊ शकतोस, ते म्हणजे या सृष्टीवरती या मृत्यू लोकामध्ये असलेल्या माणसाला. मग जर माणसाला हे सगळं देणार असशील तर मग एकच कर, त्या माणसाच्या योनीमध्ये आम्हाला सुखाने जन्माला घाल. महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. संपला भंगाचा भाव. विठाल 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 भगवंताचा विसर पडू न देणारा दान तुकोबरायांनी मागावं. मग देवाचा विसर पडू न देणार. आपल्याला एखाद्या माणसाने जर भेट दिली तर उद्या दुसऱ्या दिवशी त्याला ओळखेलच असं, त्याला ओळखेलच असं नाही. एखादा माणूस आपल्याला भेटला पण त्याला उद्या परत आपण ओळखेलच असं नाही. बरोबर आहे की नाही? कारण आपण ओळख विसरणारी मंडळी आहे. आपण काय? आपण ओळख विसरणारी मंडळी आहे, ओळख ठेवणारी मंडळी नाही. म्हणून आठवलं म्हणून एक सांगतो तुम्हाला. एकदा एका वारकऱ्यानं कुत्र पाळलं आणि वारकऱ्यानं कुत्र पाळल्यानंतर आता वारकऱ्याचे नित्यनेम असायचे. आणि वारकऱ्याचे नित्यनेम काय? की रोज सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं. स्नान झालं की स्नान झाल्यानंतर काय? देवपूजा करायची. देवपूजा झाली की गंध उघडायचा, तो गंध लावायचा. गंध बुक्का लावला की मग काकडा करायचा किंवा हरिपाठ काय असेल त्याचं आपलं नित्यनेमाने ते करायचं. आणि मग चहा नाश्ता काय असेल तेव्हा येऊ द्या, मग ते चहा नाश्ता करायचा आणि मग कामावर काय असेल बाहेर निघून जायचं.
हा वारकऱ्याचा नित्यनेम ऐका. आणि त्या वारकऱ्यानं कुत्र पाळलं आणि वारकऱ्यानं कुत्र पाळलं. मी ओळख सांगतो तुम्हाला ऐका. वारकऱ्यानं कुत्र पाळलं आणि वारकऱ्यानं कुत्र पाळल्यानंतर त्याचा नित्यनेम रोज असायचा. सकाळी अंघोळ केली आणि अंघोळ केल्यानंतर देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर गंधाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग त्याने आपला गंध उघडला आणि गंध उघडल्यानंतर स्वतःला लावणार तर ते कुत्र गटागळ्या खायला लागलं त्याच्यामध्ये. ते कुत्र काय गंध लावून दिना. आता म्हणलं काय करायचं काय. म्हणून त्याने एक आयडिया काढली. आयडिया करून काय केलं माहितीये, त्याने जो पहिला गंध उघडला होता तो स्वतःला लावायच्या ऐवजी कुत्र्याला लावला. कुत्र्याला लावल्यानंतर त्या कुत्र्याच्या समोर आरसा ठेवला. आता आरसा जसा कुत्र्याच्या समोर ठेवला तसं कुत्र्याला काय दिसलं, त्याचं प्रतिबिंब दिसलं. जसं त्याचं प्रतिबिंब दिसलं तसं त्या आयटीत बसलं. हा कोण आहे, हा मी आहे. हे ओळख झाली ना. मग ते आयटीत बसलं आणि त्या आयटीत बसल्यानंतर यांनी दुसरा आपला वारकऱ्याने दुसरा गंध उघडला, स्वतःला लावला, हरिपाठ झाला, काकडा झाला आणि नाश्ता झाला. तरी कुत्र आयटीत बसलाय. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, वर्ष झालं. नित्यनेम तोच. पहिल्यांदा गंध उघडायचा आणि पहिला कुत्र्याला लावायचा, नंतर मग स्वतः लावायचा. 1 वर्ष हा सगळा पराक्रम चालू होता. आणि 1 वर्षानंतर राजाच्या मुलाला पुत्र चावलं. राजाच्या मुलाला पुत्र चावल्यानंतर प्रधानजींना बोलवून घेतलं राजानं. हाय तेवढी सगळी मारून टाका, जेवढी राजधानीत कुत्रे त्यांनी सगळी मारून टाका. पण ऐका, पण पुढं जाऊन राजा सांगतो मारून टाका पण पाप आपल्यावर आलं नाही पाहिजे. मग काय कसं करायचं बघा. मग त्याने एक युक्ती काढली प्रधानजीने. आणि प्रधानजीने असं काचेचं घर बनवलं. काचीच्या घरामध्ये आतनं खेळ ठोकून ठेवले होते. एक कुत्रा आणायचं, त्या काचीच्या घरात सोडायचं, बंद करायचं दरवाजा. आतमध्ये कुत्रा गेल्यानंतर त्या कुत्र्याला प्रतिबिंब दिसायचं आरशामध्ये. कारण आरशाचं घर आहे ना, आरशात प्रतिबिंब दिसायचं. आणि आरशात प्रतिबिंब दिसल्यानंतर ते भुकायचं. भुकल्यानंतर त्या बंद खोलीमध्ये त्याचा प्रतिध्वनी त्याला परत ऐकायला यायचा. त्याला वाटायचं आरशातलं भुकतंय. जसं आरशातलं भुकतंय म्हटल्यानंतर ते धडका द्यायचं, धडका देऊन देऊन मारायचं. 1 मेलं, 2 मेलं, 50 कुत्री मेली. अशी 50 कुत्री मेल्यानंतर वारकरी दिवसा शेतामध्ये वारकरी कुत्र घेऊन निघालं स्वतःच. जसं वारकऱ्याचं कुत्र बघितलं तसं प्रधानजी आला, हात धरला. म्हणला काय, कुत्र सोडा. अहो कशाला कुत्र सोडा, माझं कुत्र आहे. माहितीये तुमचं कुत्र आहे. मग राजाच्या मुलाला कुत्र चावलंय, राजाने फतवा काढलाय हाय तेवढी सगळी मारून टाका. अहो पण माझं कुत्र कशाला, माझं कुत्र चावत नाही कुणाला. म्हणलं चावत नाही, म्हणलं बरोबर आहे. पण जर राजाला जर पुन्हा दिसलंच कुत्र तर आम्ही काय फसाव जाऊ का, मारलं पाहिजे. आणि मग त्याच्या हातातून हिसकून घेतलं वारकऱ्याच्या. आणि वारकऱ्याच्या हातातून हिसकून घेतल्यानंतर ते कुत्र आणून सोडलं आणि दरवाजा लावला. अर्धा तास झाला, 1 तास झाला तरी आतनं काय आवाज येईना. आतनं काय आवाज येईना म्हणून दरवाजा उघडला. तर दरवाजा उघडल्यानंतर बघतोय तर काय प्रधानजी ते आयटीत बसले. का, सकाळचा कार्यक्रम झाला होता ना गंधाचा. जसं त्यांना आतमध्ये गेल्यानंतर बघितलं आणि आरशात बघितलं, स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. अरे हा दुसरा तिसरा कोण आहे तर तो मी आहे. तो कोण आहे, मी ते आयटीत बसलो. 2 तासानंतर प्रधानजी म्हणला कुत्र्याची लाईन लागली, ते मारायचं नाही, त्याला बाहेर काढा. मग त्याला बाहेर काढलं, दुसऱ्यांना आत टाकलं. मला सांगायचा भाग एवढाच आहे. दृष्टांत संपला पण सिद्धांत काय सांगतो ऐका, गुह्य ज्ञान काय सांगतो ऐका. वारकऱ्याचं कुत्र का मेलं नाही, बाकीची कुत्री का मेली, याला कारण आहे. वारकऱ्याच्या कुत्र्याला स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख झाली म्हणून वारकऱ्याचं कुत्र मेलं नाही. आणि बाकीच्या कुत्र्यांना स्वस्वरूपाची ओळख झाली नाही म्हणून ते मेली. तसं आज सगळं देऊन तुम्हाला आम्हाला भगवंताने पाठवलेलं आहे. आणि ओळखीचा जन्म तुझा आहे, तुझं काशी, पण तू जागा चुकलाशी मायबाप. सगळं आपल्याकडे असताना सुद्धा आपण स्वतःचीच ओळख विसरलो. याच्यासारखं दुर्दैव काय आहे, याच्यासारखं दुर्दैव काय तुमचं. आपण स्वतःचीच ओळख विसरणारी मंडळी. म्हणून महाराज म्हणले देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होणी ठेवलो. तुकोबरायांना कळालं देव बघायला गेल्यानंतर. आणि मग कळाला देव कसा आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात बीज भाजूनी केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. आणि आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. हा देहच आता आमचा काय झाला तर देव झाला. हे तुकोबरायांना कळालं. आणि म्हणून तुकोबरायांची आणि भगवंताचं एक वेगळं नातं तयार व्हावं. आणि तुकोबराय त्या भगवंताला सांगतात देवा तुला दानच द्यायचंय ना तर एकच दे, मला तुझा विसर कधी पडून देऊ नकोस. अभंगाचं प्रथम चरण. Cheda
देवाजवळ काय मागा तर त्याचा कधी विसर पडू देऊ नको हे मागा. आणि म्हणून तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये मागणं करावं, भगवंता तुला द्यायचंच आहे तर एक कर, तुझा विसर न भावा, तुझा विसर पडू देऊ नको. आणि तो विसर पडू न देण्याकरता भगवंताचं काय करावं लागेल तर प्रत्येक पावलाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. बरोबर आहे की नाही? आणि तुकोबारायांनी हेच करावं. तुकोबारायांनी काय अगदी जन्माला आल्यापासून अगदी शेवटपर्यंत तुकोबारायांनी भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं नामस्मरण याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही. तुकोबाराय म्हणतात शिंक जांभई खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभई आणि खोकला ज्या वेळेला तुकोबाराय म्हणतात मला आला ना देवा, त्या वेळेला फक्त तुझं चिंतन करायचं राहून गेलं. कारण शिंक जांभई आणि खोकला येताना देवाचं नामस्मरण किंवा कुठलंही नामस्मरण कुठलंही बोलणं करता येत नाही. एवढाच वेळ माझा वाया गेला. ही तुकोबारायांची भक्ती आहे. महाराज म्हणले लोकांच्या दारात गेले संत, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसून. देव घ्या आयता आलाय. पण लोक इतकी हुशार लोक म्हणली तुकोबाराया तुमच्या इतकं शहाणपण जर आमच्या जीवनात असतं तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते की. देवन लगे, देवन लगे. फुकटचा बुवा चालत नाही तर देव कसा काय चालणार? बरोबर आहे की नाही? देव कसा चालणार? अजिबात. देवा सप्ताह म्हटलं की पंक्ती अगदी पाहण्यासारखे असतात. सप्ताह म्हटलं की पंक्ती अगदी पाहण्यासारख्या असतात. परवा पुण्याला कीर्तनाला गेलो होतो. भल्या मोठ्या बंगल्यामध्ये संत पंगत होती. भल्या मोठ्या बंगल्यात संत पंगत. एका पत्रावळी जाऊन बसलो तर पत्रामध्ये 7-7, 8-8 प्रकारच्या वाट्या होत्या. एकामध्ये आमटी होती, एकामध्ये बासुंदी होती, एकामध्ये गुलाबजाम होते, एकामध्ये बटाट्याची भाजी होती, एकामध्ये वरण होतं. 7-7, 8-8 प्रकारच्या वाट्या होत्या. त्यातली एक वाटी होती जी कधीच नव्हती पाहिली, अत्तर मिश्रित पाण्याची. आता त्या अत्तर मिश्रित पाण्याला एवढ्या करता होतं, आमटीचा एक घास खायचा, त्या अत्तर मिश्रित पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पुन्हा बासुंदीचा एक घास खायचा. म्हणजे गोड आणि तिखट याचं कॉन्टॅक्ट तोडायला ते अत्तर मिश्रित पाणी होतं. आता आपल्या उभ्या आयुष्यात आपण असलं कधी बघितलं नाही. आम्ही आमटी बरोबर आणि बासुंदी बरोबर त्या अत्तर मिश्रित पाण्याचा बी झुरका हाणायला लागलो. तो वाटणारा म्हटला महाराज हे खायचं नाही, हात धुवायचे. म्हणलं गड्या अर्धी वाटी पोटात गेली, आता काय सांगतो विठ्ठल. सप्ताह म्हटलं की पंक्ती अगदी पाण्यासारखं असतात. बरं एवढं चांगलं चुंगलं खायचं आणि टाळ किती तास वाजवायचा? किती तास वाजवायचा? 2च तास. पण लोक इतकी हुशार आहेत, एका वडापावर अख्खा दिवस काढतील. येऊन येणार कोण, पण इकडे येत नाहीत. विठ्ठल महाराजांच्या आवडीचे फक्त 2च विषय होते, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. किंबहुना बोलण्याची नाही एका देवाविन काही, किंवा आता देवाविन काही, देवाशिवाय दुसरं काहीही बोलायचं नाही. हा तुकोबाराय. आणि तुकोबारायांनी संसार केला का नाही? केला. तुकोबारायांनी सुद्धा संसार सुंदर केला. बरोबर की नाही? तुकोबारायांनी सुद्धा संसार सुंदर केला. ऐका तुकोबारायांची भक्ती सांगतो. तुकोबारायांची भक्ती कशी होती ऐका. एके दिवशी तुकोबारायांच्या घरी तुकोबारायांचा मेहुणा. मेहुणा म्हणजे कोण? हा बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ जेवायला आला. आणि बायकोचा भाऊ, आवलीचा भाऊ जेवायला आल्यानंतर आवली बाहेर आली. दादा तुला पुरणपोळ्या आवडतात? मग पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते. आणि मग पुरणपोळीचा स्वयंपाक आवलीनं केला. आणि स्वयंपाक झाल्यानंतर आवली बाहेर आली आणि म्हटली दादा चल आतमध्ये जेवायला वाढलंय. तसा आवलीचा भाऊ म्हटला महाराज बसलेत, दाजी बसलेत, त्यांना घ्या. तशी गेली, महाराज जेवायला चला तुमचं पण ताट वाढलंय. तसं महाराज आणि आवलीचा भाऊ दोघंही जेवायला आले. आतमध्ये आल्यानंतर पात्रावर येऊन बसली. बसल्यानंतर काय झालं? बसल्यानंतर जसं एक घास मोडला आणि मोडल्यानंतर तोंडामध्ये टाकला. एक पोळी खाल्ली आवलीच्या भावानं आणि एक पोळी खाऊन बास केली. बास केल्यानंतर आवली म्हणली दादा 5-5 पोळ्या खाणार तू, आज एका पोळीवरती बास करतोयस, आवडलं नाही काही जेवण? नाही काय नाही म्हटला. आणि मग महाराजांचं सुद्धा जेवण झालं. हात धुतले दोघांनी, बाहेर येऊन बसले. बाहेर येऊन बसल्यानंतर मग नंतर आवली जेवायला बसली. आता ती त्या काळातली आवली होती जी तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवायची नाही. आणि आत्ताच्या आवल्या करत आता अवघड काम झाले. आवली जेवायची नाही. आणि मग महाराजांचं जेवण झालं म्हटल्यानंतर आवलीनं स्वतःला ताट वाढलं आणि आवलीनं घास मोडला. आणि घास मोडून तोंडात टाकला ना टाकला की तिच्या लक्षात आलं की एकाही पदार्थात मीठ टाकलं नाही. अरे
सगळं जेवण आळणी केलं म्हणून का माझा भाऊ माझा दादा उपाशी राहिला? पण मला सांगितलं कसं नाही. बाहेर आली, उठली बाहेर आली आणि हाक मारली, दादा अरे एकाही पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. मला सांगायचंच ना मीठ नाही म्हणून, आळणीच आहे सगळं जेवण म्हणून. पाच पाच पोळ्या खाणारा तू आज एका पोळीवर वास केलंस, मला सांगायचं तरी. त्यानं काय उत्तर दिलं माहितीये का आवडीला? म्हणला दाजी बाजूला बसले होते ते काही बोलत नाहीत, मग मी कसं काय बोलणार? एवढं वाक्य वापरलं ना वापरलं तसं पदर खोचला गेली महाराजांकडे आवडी. आणि महाराज आज तुमच्यामुळं माझा भाऊ उपाशी राहिला. महाराज म्हणले का? माझ्या बरोबर जेवला. अहो पाच पाच पोळ्या खाणारा माझा भाऊ आज एका पोळीवरती वास केलं. मग एकही पदार्थामध्ये महाराज मीठ नव्हतं, सगळं जेवण आळणी होतं. तुम्ही सांगायचं ना की जेवणामध्ये मीठ नाही म्हणून. मी टाकलं असतं परत आणि परत काढलं असतं, जेवला असता पोटभर. तसा महाराजांनी किती गोड उत्तर दिलं ऐका. महाराजांची भक्ती सांगतो तुम्हाला. महाराजांची भक्ती काय आहे? महाराजांनी किती गोड उत्तर दिला. आवलीला सांगितलं, आवले अरे कोण म्हणतं जेवणामध्ये मीठ नव्हतं? आणि जर जेवणात मीठच नसतं तर मग मी कशा काय पाच पोळ्या खाल्ल्या असत्या? तशी आवली म्हणली काय पडदेशी माहितीये का? तुम्ही काय खाता हे तुम्हालाच कळत नाही. काय खातो आम्ही कासया, तुम्ही काय खाता हे तुम्हाला कळत नाही. पण एक आहे, तुकोबरायांनी एक दिवस जेवले तरी तृप्तीचा ढेकर तोच आहे, आणि तुकोबरायांनी महिनाभर जेवले नाही तरी तृप्तीचा ढेकर तेच आहे.